नमस्कार मंडळी, मी स्वरा तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलमधून अगदी सोपं आणि प्रोफेशनल असं एडिटिंग ॲप जे इनशॉट ॲप आहे तर ते कसं वापरायचं हे अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत। अनेकदा आपल्याला वाटतं की एडिटिंगसाठी आपल्याला लॅपटॉपच हवा, पण असं काही नाही आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कटिंग कसं करायचं, व्हिडिओ लॉंग फॉर्म व्हिडिओ, शॉर्ट फॉर्म व्हिडिओ हा एडिटिंग कसा करायचा, त्याच्यानंतर म्युझिक कसं लावायचं, त्याच्यावरती टेक्स्ट कसं लावायचं, हे सगळं कोणत्या फॉर्ममध्ये, लॉंग व्हिडिओ कोणत्या फॉर्ममध्ये एडिट करायचा, शॉर्ट व्हिडिओ कोणत्या फॉर्ममध्ये एडिट करायचा, बॅकग्राऊंड कसं चेंज करायचं, हे सगळं जे आहे इन डिटेलमध्ये हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ थोडा मोठा होईल पण याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे एडिटिंग कसं करायचं हे तुम्हाला नक्कीच चांगलं शिकायला भेटेल। सो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा। सगळ्यात पहिलं जे आहे ते इनशॉट ॲप जे आहे ते तुमच्या प्ले स्टोअरवरती जाऊन ते ॲप जे आहे ते डाउनलोड करायचं आहे। ॲप जे आहे ते मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला न्यू असं सिलेक्ट करायचं आहे आणि न्यू असं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गॅलरीमधील जो काही व्हिडिओ एडिट करायचा असेल तर ते व्हिडिओ जे आहेत ते तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत। तर एकापेक्षा जास्त हे व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा तुम्ही ॲट अ टाइम जे आहेत ते तुम्ही सिलेक्ट करू शकता। व्हिडिओ सिलेक्ट केल्यावर सर्वात आधी जे आहे ते तुम्हाला कॅनव्हावर जाऊन तुम्हाला तुमचा रेशो जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे। जर तुम्ही लॉंग फॉर्म व्हिडिओ बनवत असाल यूट्यूबसाठी तर त्याच्यासाठी 16:9 हा जो रेशो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। आणि जर तुम्ही शॉर्ट फॉर्म व्हिडिओ म्हणजे शॉर्टसाठी व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला 9:16 हा जो रेशो आहे तर तो तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला साईडला एक वॉटरमार्क दिसेल तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि रिमूव्ह म्हणायचं आहे आणि एक छोटीशी जी ॲड आहे ती तुम्हाला तिथे बघायची आहे आणि ती ॲड बघितल्यानंतर तो वॉटरमार्क सुद्धा जो आहे तो तुम्हाला तिथून निघून जाईल। आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कट अँड स्प्लिट। तर तुम्हाला जो व्हिडिओमधला नको असलेला पार्ट जर तुम्हाला काढून टाकायचा असेल तर स्प्लिट या टूलचा तुम्हाला वापर करायचा आहे। तर कर्सर जो आहे तो व्हिडिओमधला जो पार्ट तुम्हाला नको असेल तिथे तुम्हाला न्यायचा आहे आणि स्प्लिट हा ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे। तर एकाच त्या व्हिडिओमधला दोनदा तुम्हाला जर भाग निवडायचा असेल आणि त्यातला भाग जो आहे तो तुम्हाला डिलीट करायचा असेल तर तिथे स्प्लिट करा आणि मधला जो भाग तुम्हाला काढायचा आहे तो डिलीट म्हणा आणि अशा प्रकारे जो आहे तो नको असलेला जो भाग आहे व्हिडिओमधला तर तो तिथून डिलीट होईल आणि हा स्प्लिट अँड कटचा वापर करून जो आहे तर तुम्ही तुमचा व्हिडिओ जो आहे तर याच्यामुळे नीटनेटका दिसेल। आता बघूयात की टेक्स्ट अँड स्टिकरचा वापर कसा करायचा। जर तुम्हाला तुमच्या व्हिडिओवरती एखादं नाव लिहायचं किंवा मजकूर लिहायचा आहे तर टेक्स्ट ह्या टूलचा जो आहे तो तुम्ही वापर करू शकता आणि तिथे तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड म्हणजे टेक्स्टचं जे आहे ते कलर फॉन्ट जे आहे तर ते चेंज करू शकता। लेबल जे आहे ते चेंज करू शकता। आता लेबल चेंज केल्यामुळे काय होतं, टेक्स्टचा जो बॅकग्राऊंड आहे ना तर तो तुम्ही चेंज करू शकता। ॲनिमेशनमध्ये जाऊन इनआउटचं ॲनिमेशन जे आहे तर ते टेक्स्टवरती तुम्ही ॲप्लाय करू शकता। तर हे ॲनिमेशन वापरल्यामुळे तुमचा व्हिडिओ जो आहे तो प्रोफेशनल पण दिसेल। तर आता म्युझिक आणि साऊंड इफेक्ट कसं ॲड करायचं हे आपण बघूयात। आता एखाद्या चांगल्या व्हिडिओसाठी चांगलं म्युझिक तर हवंच। आता तुम्हाला म्युझिक जर तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये ॲड करायचं असेल तर म्युझिकवरती जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्ही इनशॉटमधील जे काही फ्री म्युझिक आहेत तर ते सुद्धा तुम्ही तिथून जे आहेत ते ॲड करू शकता किंवा तुमच्या मोबाईलमधली जी काही गाणी आहेत तर ती सुद्धा तिथून तुम्ही ॲड करू शकता। आणि जर म्युझिकला तुम्हाला साऊंड इफेक्ट जर द्यायचं असेल तर सिम्पली इफेक्ट टूलचा वापर करा आणि तिथे जाऊन तुम्ही साऊंडला तुमच्या इफेक्ट जो आहे तो देऊ शकता। आता साधारणतः बॅकग्राऊंड जो म्युझिक आहे आपण जे लावतोय तर त्याचं तो जो आहे तो 10 ते 15% जे आहे तर या दरम्यान वापरा, कारण की काय होतं की मग तुमचा आवाज जो आहे तो जेणेकरून जो आहे तो क्लिअर येईल। तर आता बघूयात की ट्रान्झिशन आणि फिल्टरचा वापर कसा करायचा। तर दोन व्हिडिओंच्या मध्ये जो पांढरा बॉक्स दिसतो ना त्याच्यावर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर ट्रान्झिशन म्हणजे उदाहरणार्थ की डिझॉल्व किंवा झूम याचा असा वापर करून जो आहे ना तर तुमचा वापर जर केला तर तुमचा जो व्हिडिओ जो आहे ना तो स्मूथ दिसतो। फिल्टरचा जर वापर केला तर फिल्टरमध्ये कसं आहे, तुम्ही ब्राईटनेस जे आहे किंवा तुमचा सॅच्युरेशन म्हणजे रंग जो आहे तो आपण बदलू शकतो, ब्राईटनेस जो आहे तो ॲडजस्ट करू शकतो। जर तुम्हाला व्हिडिओवर जो आहे तो दुसरा पिक्चर किंवा व्हिडिओ जर दाखवायचा असेल तर तुम्ही हा PIP टूलचा जो आहे तो वापर करू शकता। PIP टूल म्हणजे काय, पिक्चर इन पिक्चर।
म्हणजे काय, तुमचा जो आता व्हिडिओ आहे त्याच्यावरती तुम्ही एखादा पिक्चर साईडला, एखादा पिक्चर किंवा व्हिडिओ जो आहे तर तो दुसरा व्हिडिओ जो आहे तर तो तुम्ही एका साईडला जे आहे ते दाखवू शकता आणि की फ्रेमचा वापर करून तुम्ही ते मूव्ह करू शकता. जसे की उदाहरणार्थ एखादं तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग जर दाखवायचं असेल तर हे PIP जे टूल आहे तर याचा वापर करून तुम्ही तुमच्या व्हिडिओवरती स्क्रीन रेकॉर्डिंग वगैरे सुद्धा दाखवू शकता. आता बघूयात की बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं. जर तुमचा व्हिडिओ जो आहे तो ग्रीन स्क्रीनवर असेल तर क्रोमाचा वापर करून जो आहे ते बॅकग्राऊंड तुम्ही जे आहे ते रिमूव्ह करू शकता. आणि जर तुमचा व्हिडिओ ग्रीन स्क्रीनवर नसेल तर इनशॉटचा कटआउटचा वापर करून तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड जे आहे ते रिमूव्ह करू शकता. आता बघूयात की व्हिडिओ सेव्ह कसा करायचा. तर सगळ्यात पहिला व्हिडिओ एडिटिंग झाल्यानंतर जे आहे तर सेव्ह करण्यासाठी वरच्या बाजूला जे आहे ते सेव्हचं ऑप्शन दिलेलं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला व्हिडिओ सेव्ह करायचा आहे. व्हिडिओ सेव्ह करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की 4K किंवा 60 FPS जे आहे तर हे सिलेक्ट करा. तर हे सिलेक्ट केल्यामुळे काय होतं की व्हिडिओची जी क्वालिटी आहे ती खूप छान मिळते. त्याच्यामुळे जो व्हिडिओ जो आहे तो सेव्ह करताना हा 4K जो आहे तर ते जे आहे ते यूज करा. तर मंडळी, असा होता हा इनशॉटचा पूर्ण क्लास. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला काही शंका असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि त्याचं जे रिप्लाय जे असतं, प्रत्येक तुमच्या कमेंटचा रिप्लाय हे मी देत असते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, भेटूया तशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. थँक्यू.